घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा. 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग, मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. खारेपाटण येथील शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते व कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य गुरुप्रसाद दीपक शिंदे यांचा वाढदिवस 24 मार्च 2026 रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यावेळी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला वस्तू ठेवण्यासाठी मोठे कपाट भेट देण्यात आले. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रिया वडाम, डॉक्टर सागर तरटे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. खारेपाटण हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कार्यालयासाठी मोठा फॅन भेट देण्यात आला. तसेच नडगिवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासाठी टॅब देण्यात आला. यावेळी सरपंच माधवी मन्यार, उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर व मुख्याध्यापिका अनिता पाटकर यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटणच्या वतीने मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शिंदे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथेही वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर, माजी सरपंच रमाकांत राऊत, विद्यमान सरपंच महेंद्र गुरव व सदस्यांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या वतीने अध्यक्ष दयानंद कोकाटे व संतोष राऊत यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, मुख्याध्यापक संजय सानप, प्राचार्य डॉक्टर AD कांबळे तसेच शिक्षक व विश्वस्तांनी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजापूर तालुक्यातील चिरेखान व्यावसायिक संघटना पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्तेही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश गुरव, मंगेश ब्रह्मदंडे व सुहास राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Guru. Happy birthday to you. अधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी योगायोगाने ज्या इथं आहेत, आमच्या मार्गदर्शिका इंगवले मॅडम, संपूर्ण स्टाफ नेहमीच आमचं स्वागत करण्यासाठी तयार असतात. कारण आम्ही वारंवार येत असतो एखादा उपक्रम घेऊन, एखादं फळ वाटप घेऊन, एखादं वस्तू द्यायला. आणि आमचे सर्व सहकारी शिवसेना खारेपाटण विभागातील सर्व पदाधिकारी. आजच्या या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती आहे गुरुप्रसाद शिंदे. वाढदिवस दरवर्षी साजरे होतात, पण यावर्षी त्याला आम्ही वेगळं स्वरूप सामाजिक उपक्रमातून दिलेलं आहे. आणि त्यात काल मी मॅडमना फोन केला की आपल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात कशा पद्धतीने साजरा करता येईल, आपल्याला काही मेडिसिन देता येतील का किंवा अन्य काही सुविधा उपलब्ध करून देता येईल का. तेव्हा मॅडमनी मला या कपाट किंवा वस्तू ठेवण्यासाठी काही असावं अशी सूचना केली होती आणि त्याची आम्ही लगेचच पूर्तता केलेली आहे. इंगवले मॅडमनी आता चांगला मुद्दा एक मांडला की काही गोष्टी या हॉस्पिटलच्या संदर्भात त्याचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने, जसं की माझी तर खूप अपेक्षा आहे मॅडम हे उपजिल्हा रुग्णालय व्हावं, कारण त्या दर्जाचं या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. भौगोलिक परिस्थिती बघता 4 तालुक्याच्या टोकावरचं आमचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मला वाटतं की देवगडचा रुग्ण इथं आला नाही असा दिवस जात नाही, वैभववाडीचा रुग्ण आला नाही, राजापूरचा रुग्ण आला नाही असा दिवस इथं जात नाही. तर अशा या भौगोलिक आणि हायवे, दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हायवे, तिथं असणारं अपघाताचं प्रमाण, या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही रात्रंदिवस इथं झगडत असतो. मॅडम असतात, कधी नसतात, त्या नसल्या तरी इथं पेशंट येणं आणि त्या पेशंटला पुढं रेफर करणं या दररोजच्या गोष्टी झालेल्या आहेत.
त्यामुळे हा दर्जा आपल्याला कशा पद्धतीने सुधारावा यासाठी पंचायत समिती सदस्य त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सभापती बसलेले आहेत, उपसभापती आहेत या किंवा आमचे पालकमंत्री आहेत, इथपर्यंत जरी आपल्याला लढा द्यायची वेळ आली, इथपर्यंत जायची वेळ आली तरी आम्ही जाऊ आणि त्या दृष्टीनं आपले सगळे प्रशासकीय अधिकारी आपल्याला मदत करतील. आमची एमओची मागणी असते मॅडम, वारंवार आपले खटके उडत असतात, बोलणी होत असतात, तुम्ही खूप प्रयत्न करता. आम्ही मध्यंतरी आपल्याला MBBS साठी प्रयत्न केला, तुम्ही ऑर्डरही काढली, पण ती पुढच्या शिक्षणासाठी निघून गेली. तर ह्या गोष्टी का व्हाव्यात या आपण प्रत्यक्ष अनुभवत आहात. आपण या ठिकाणी इन्चार्ज म्हणून याल तर आम्हाला खूपच बरं होईल, पण तरी पण आपण लक्ष देऊन आहात. तर या सगळ्या प्राथमिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून मी नेहमीच कार्यरत राहील. या ठिकाणी आपल्या येण्याचा जो रस्ता होता मॅडम, या ठिकाणी चालण्याची पण बिकट अवस्था होती 2 वर्षापूर्वी. आम्ही ग्रामपंचायत निवडून ज्या वेळेला आलो तेव्हा दिलेला पहिला शब्द आम्ही पूर्ण केला की हा रस्ता व्हावा. हा रस्ता जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटणसाठी मंजूर झालेला होता. या ठिकाणी आमच्या रत्नागिरी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय अशफाक हजूर साहेब आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. तर आमच्या जिल्हा परिषद केंद्र शाळेकडे जाणारा रस्ता मंजूर झालेला रस्ता थांबवून जो की गुरुप्रसाद शिंदेच्या घराकडेच जात होता, त्यांनी त्यावेळेला इथं गरज आहे कारण इथं पेशंट येतात, 4 पंचक्रोशीतले पेशंट येतात, त्यांचं जाणं येणं सुखकर व्हावं म्हणून आम्ही तो रस्ता बदलून घेतो. थोडा वेळ गेला पण तो रस्ता एवढा दर्जाचा झाला. 5 वर्ष मॅडम आपल्याला त्या मला वाटत नाही की एखादा खड्डा त्या रस्त्यावर पडेल. तर या दर्जाची कामं शिवसेना पक्ष म्हणून आम्ही करतोय. आमचा पक्ष छोटा आहे, कार्यकर्ते कमी आहेत, पण आमचं व्हिजन मॅडम चांगलं आहे, सरळ आहे की जे विकासाचं असेल त्याचीच आम्ही वाट करणार आहे. माझ्याबरोबर आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्या पंचायत समिती सदस्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यांचा मान सन्मान केलेला आहे. या सर्वांबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे आपल्या कार्यक्षेत्रातील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सन्माननीय गुरुप्रसाद शिंदेजी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या या संस्थेला एक कपाट आपल्याला भेट म्हणून दिलेलं आहे. तर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. तसेच आज त्यांचा इथे वाढदिवस असल्याकारणाने त्यांना आपण शुभेच्छा देऊ. त्यांना अतिशय आरोग्यदायी आणि आयुष्य त्यांना ह्याच्यापुढे लाभो अशी आपण सर्वजण स्वामींच्या चरणी प्रार्थना करू. तसेच आज एक म्हणजे या संस्थेच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी या नात्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ज्या दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत त्या आपल्या खारेपाटणमार्फत नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा दिल्या जातात आणि याच्या पुढेही त्या चांगल्या दिल्या जातील. तसेच या सेवा देत असताना आम्हाला आपलं मार्गदर्शन नेहमीच अनमोल राहील. तर मी अशी आशा करते की आमच्याकडून जर काही थोडंफार चुकलं तर तेही आम्हाला निदर्शनास आणून द्या किंवा इथे रुग्णांना सेवा देण्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन अपेक्षित आहे. खरं तसं बघायला गेलं तर खारेपाटण हे आपल्या जिल्ह्याचं एक शेवटचं टोक आहे, पण प्रवेशद्वार आहे म्हणजे तिकडून प्रवेशद्वार आहे, पण म्हणजे जिल्हाचं जे आपलं हे आहे त्याच्यापासून थोडंसं आपलं लांब आहे. पण तरीसुद्धा आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त चांगले कार्यक्रम आपले हे सगळे खारेपाटण PSCच्या किंवा खारेपाटण आपल्या ह्या पंचक्रोशीमध्ये सगळे आपण करतो. त्याच पद्धतीनं जर मला खरं सांगायला खूप छान वाटतं की NCOS म्हणजे नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स सर्व्हिसेस म्हणजे जसं की एक ते मानांकन असतं, जसं ISI मानांकन असतं, जसं प्रायव्हेटला NABH मानांकन असतं, त्याच्यासाठी आपली ही जी संस्था आहे ती स्टेटवर आपल्याला म्हणजे हे झालेलं आहे असेसमेंट आणि नॅशनलला क्वालिफाय झाली. नॅशनलचं क्वालिफिकेशन आपल्याला मिळायचं आहे ते म्हणजे असेसमेंटसाठी आपण गेलेलो आहोत. तर तालुक्यात ही एकमेव आहे जी आपली नॅशनलपर्यंत गेलेली आहे. आमचे भरपूर प्रयत्न आहेत की आम्हाला ती नॅशनल क्वालिफाय करायची आहे. तर मी सरांना त्याच्यासाठी थोडंसं अशी विनंती करेन की येणाऱ्या काळामध्ये हे नॅशनल क्वालिटी मिळवण्यासाठी आम्हाला तुमची सर्वांची खूप मदत लागणार आहे. तर ती मदत आपल्याकडून नक्कीच मिळेल अशी आशा करते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आज अतिशय चांगला दिवस आहे आणि लकीली मी आज इथं आहे, तर तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. व्हावा तो नेहमी ज्या पद्धतीने हर्षोल्लासात
किंवा मित्रमंडळींसोबत करमणूक करून किंवा पार्ट्या करून किंवा अन्य वेगवेगळ्या मार्गांनी दरवर्षी आम्ही साजरा करायचो. जे आहे ते सत्य आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे. परंतु आता मात्र जबाबदारी मोठी खांद्यावर आहे आणि तो आमच्या शिवसेना पक्षाचा एक खारेपाटण प्रभागाचा कणकवली जे पंचायत समितीचा सदस्य आहे, त्या जबाबदारीच्या पदावर बसल्यानंतर आपण सामाजिक उपक्रमातून लोकांपर्यंत जावं अशी एक भावना होती. आपण सर्वांनी वेळ दिला. सानप सरांना हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ याचं आयोजन केलं आणि प्रशालेचे अध्यक्ष त्याचबरोबर सर्व सन्माननीय व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाल्या. आमच्या जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांनीही वेळ दिला. आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या अपेक्षा आणि ज्या ज्या इच्छा या ठिकाणी व्यक्त झाल्या त्या गुरुप्रसाद शिंदे हे निश्चितपणाने पूर्ण करतील. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही या गोष्टी पाठपुरावा करून तुमच्यापर्यंत पोहोचू अशी ग्वाही देतो आणि आजचा हा वाढदिवसाचा अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वांना आज माझा 44वा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला. तो साजरा करताना सर्व मान्यवरांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याचा मी स्वीकार करतो. तसेच आमचे ज्येष्ठ सहकारी विजयजी देसाई यांनी त्यांच्या भाषणातून जे मला सांगितलं की तुम्ही निवडून गेला आहे, खूप पुढे व्हा, या शाळेसाठी खूप काही करा. तर मी सरांना सांगू इच्छितो की आज खारेपाटण गावामधले जर सरपंच झाले, ग्रामपंचायत सदस्य झाले, उपसरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, जिल्हा परिषद झाले, आमदार आले, खासदार आले, गावातल्या मूलभूत सुविधा या होतच असतील. पण माझं एक ध्येय आहे की मला खारेपाटणसाठी शिक्षण या विभागासाठी जास्त लक्ष करायचं आहे आणि मी त्याच्यावर जास्त भर देणार आहे. एकूण सानप सर असतील, आपले श्रावणकर सर असतील, त्यांना मी सांगू इच्छितो ज्या ज्या काय गोष्टी शिक्षणाच्या काय असतील तर माझ्यापर्यंत आला. मी आत्ताच परवा एका कार्यक्रमात सरांशी चर्चा केली. जसं देसाई सर तुम्ही सांगितलं फ्लेवर ब्लॉकचा विषय, की परवा सरांना चर्चा केली होती. सरांशी बोललो की निवेदन दिलं होतं तुम्ही पालकमंत्र्याकडे, परत एक माझ्याकडे निवेदन द्या. आपण हा फ्लेवर ब्लॉकचा कार्यक्रम आहे, फ्लेवर ब्लॉकचा जो विषय आहे तो लवकरात लवकर मार्गी लावायचा आहे आणि तुम्ही लावला गाई देतो. आज माझा जो इथे वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी प्रशासनाचा आभारी आहे, पूर्ण व्यक्त करतो. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.